नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधित मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कालपासून सौम्य ताप, अंगात अशक्तपणा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कोणी कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी युपीटी पक्षात 6 बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आणि एकनाथ शिंदे पुन्हा चर्चेत आले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले होते, आज आमच्या सोबत 6 खासदार सहभागी झाले आहेत. आता इथे एक नव्हे तर 6 वाघ आहेत. आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही. ऑपरेशन पूर्ण झाले असून सर्व प्रक्रिया पार पाडून 6 खासदार आमच्या सहभागी झाले. ते पुढे म्हणाले, ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झाले. 4 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तेव्हा आमच्यासोबत 40 आमदार होते. त्यावेळी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपणे हा आमचा उद्देश होता. आता दुसरे पर्व सुरू झाले असून 6 खासदार आमच्या सोबत आले आहे. एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक राहिला. उद्धव ठाकरे यांपासून वेगळे होत त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पुढील विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांच्या मते सत्तेतील समतोल राखण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी शिंदे कुशल आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या गटात सहभागी झाले. तर पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया.